4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसिंदी राजाच्या काशी जनपदावर स्वारी केली. पसिंदीने ही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमवले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसिंदीचा पराभव केला आणि पसिंदी शेवटी माघार घेऊन आपली राजधानी श्रावस्ती येथे परत आला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसिंदीची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दृष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसिंदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसिंदी राजाला पराभव झाल्यामुळे दुःखात राहावे लागणार आहे. विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला दुःखात काळ कंठावा लागतो, परंतु जो शांत आणि क्रोधरहित असतो तो सुखात राहतो. कारण ज्याला जय आणि पराजय यांची चिंता नसते तो सुखाने झोप घेतो. पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले, परंतु त्या युद्धात कोसर राजा पसिंदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसिंदीने स्वतःशी विचार केला की मी हा वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझ्या पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ त्याच्या जीवानिशी सोडून दिले तर. आणि त्याप्रमाणे पसिंदी राजाने केले. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची इच्छा धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्क होत नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्ण संधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच. जेत्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो. निंदकाला निंदक सापडतोच. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो आणि कष्ट देतो त्याचवरही आपण स्वतः लुटले जाण्याची आणि कष्ट सहन करण्याची पाळी येते. 5. शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्ये. जेव्हा युद्धविजेता युद्ध जिंकल्यानंतर शांती स्थापन करण्याची कामना करतो त्यावेळी जिंकलेल्या शत्रूवर गुलामगिरी लादण्याचा आणि त्याची अधिक मानखंडना करण्याचा आपला अधिकार असल्याचे तो समजतो. ह्या विषयावर भगवान बुद्धांचे मत अगदी वेगळे आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जिंकणाऱ्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा आणि त्याच्या कल्याणासाठी उपयोग करावा. त्यांची सेवा करावी हेच त्याचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर भगवान बुद्धांनी भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर त्याने स्वतःला योग्य सिद्ध करावे. आपल्या अंगची रुजुता, आपली अनुग्रहणपूर्ण वाणी, आपली उद्धटपणा विरहित दयाळू वृत्ती ह्या गुणांचा त्याने आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदंड आक्रमक नसून इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे शूद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपणाला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो, सर्वांचे कल्याण हो. सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणीमात्र शांततेचा सदैव उपभोग घेऊत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणीही आपल्या बांधवांचा उपमर्द करू नये. जित्यावर क्रोध अथवा जित्याचा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलता एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून प्राणपणाने जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवमात्रासंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशाच्या प्राणीमात्रावर अंतःकरणपूर्वक प्रेम करावे. त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहावे, हा ब्रह्मविहारच होय.